आली रे आली, आता एकनाथ शिंदेची बारी आली. आणि हे मी म्हणत नाही, हे एकनाथ शिंदे यांचेच आमदार म्हणत आहेत की आता भारतीय जनता पार्टी हळूहळू आम्हाला गिळू लागलेली आहे. बघा, उद्धव ठाकरे यांना पद्धतशीरपणे भारतीय जनता पार्टीने गिळण्याचं काम केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष कशा पद्धतीने संपवलेला आहे एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला गुजरात मार्गे नेऊन. परंतु मागच्या आताच्या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची नेमकी काय हालत झाली हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. परंतु त्याच्या अगोदरची झलक नीट लक्षात मध्ये घ्या. लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीला ती हालत का दाखवता आली नाही? म्हणजे जो जनरेटा आहे, सर्वसामान्य लोकांचं प्रेम उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं आहे. जोपर्यंत जनता पाठीमागं आहे, जोपर्यंत लोकांचं प्रेम उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं आहे, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी केवळ ईडीचा, इन्कम टॅक्सचा, सीबीआयचा, ईव्हीएम मशीनचा वापर करू शकते आणि जिंकू शकते. परंतु उद्धव ठाकरे यांना कदापिही संपवू शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे 3 पिढ्यांचा आशीर्वाद आहे. एक आहेत त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि त्यानंतर त्यांचे पिताश्री श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा अत्यंत समर्थ आहेत आणि ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि ज्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की सगळ्यात देशामध्ये लोकप्रिय नेते म्हणून त्यांचा उदय झाला आणि त्यांनी कोविड काळामध्ये जे काम केलं त्याची वाहवा संपूर्ण देशभर नव्हे संपूर्ण जगभर झालेली आहे. म्हणजे अत्यंत शांत, संयमी, कोणाचा बदला घ्यायचा नाही, कोणाचा द्वेष करायचा नाही, असं नेतृत्व म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. परंतु ईडीच्या भीतीने, पदाच्या भीतीने, अन्य काही कारणास्तव एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतली किंवा भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे फारकत घेतली आणि नंतर स्वतःचा पक्ष बनवला. त्यामध्ये एकनाथभाई शिंदे यांना फायदा झाला. कशा पद्धतीचा फायदा झाला आपण ते पाहिलं. खरं तर एकनाथ शिंदे फक्त 6 महिन्यासाठी किंवा 1 वर्षासाठी मुख्यमंत्री राहणार होते. परंतु त्याच काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा उदय झाला आणि त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांना झाला आणि एकनाथ शिंदे यांनी उर्वरित कार्यकाळ पूर्ण केला. आणि मग निवडणूक आली आणि त्यानंतर लोकांमध्ये एकनाथ शिंदे यांनी 2 वर्षामध्ये एवढं प्रचंड काम केलं आणि त्या कामाच्या जीवावर कोणालाही आपल्याला नावं ठेवायचं नाही. जो काम करेल त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. लोकांमध्ये राहून एकनाथ शिंदे यांनी काम केलं, काम करून दाखवलं आणि त्या कामाच्या जीवावर स्वतःची लोकप्रियता मिळवली आणि देवेंद्र फडणवीस यांना मागं टाकलं. जेवढे काही सर्वे होते, एबीपी माझा असेल, TV9 असेल, मुंबई तक असेल, झी 24 तास असेल, या सगळ्या सर्वेमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून किंवा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून 1 नंबरला नाव असायचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं, 2 नंबरला नाव असायचं एकनाथभाई शिंदे यांचं आणि 3 नंबरला नाव असायचं देवेंद्र फडणवीस यांचं आणि 4 नंबरला नाव असायचं अजितदादा पवार यांचं. आता इथं किमया बघा, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी स्वतःची पत वाढवलेली आहे, रँकिंग वाढवलेली आहे. परंतु देवाभाऊ यांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. आणि इन फ्युचर भविष्य काळामध्ये अजून देवेंद्र फडणवीस तरुण आहेत आणि भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता त्यांना 2029 मध्ये आणायची आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अडचण ठरत आहे एकनाथभाई शिंदे. एकीकडे अजितदादा पवार आज आपल्यामध्ये नाहीत. त्या अजितदादा पवार होते त्यावेळेस सुद्धा त्यांची रँकिंग खाली होती. परंतु अजितदादा गेल्यानंतर अजितदादा यांचं महत्त्व लोकांना कळालं आणि मग आज लोकांच्या मनात आलं की अरे बाबा, हा माणूस तर नंबर 1 रँकिंगचा आहे, म्हणजे अबव 90% असणारा मार्क मिळवणारा हा माणूस आहे. हा माणूस 100% महाराष्ट्राचा 5 नाही 10 वर्ष मुख्यमंत्री असायला हवा. परंतु हे लोकांना कधी कळालं? अजितदादा गेल्याच्या नंतर. आता अजितदादा आपल्यामध्ये नाहीत आणि सुनेत्राताई पवार अजितदादा पवार होऊ शकत नाहीत किंवा तो पक्ष कशाही पद्धतीने गुंडाळून ठेवता येईल हे भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे माहीत आहे. आणि मग या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांना त्यांनी भारतीय जनता पार्टीने घरी बसवलेलं आहे. आता उद्धव ठाकरे यांची नेमकी अडचण काय आहे नीट लक्षामध्ये घ्या. उद्धव ठाकरे यांच्या मागं जनमत आहे, लोकमत आहे. उद्धव ठाकरे यांनी जर ठरवलं तर परत ते राज्याचे मुख्यमंत्री, चीफ मिनिस्टर बनू शकतात. हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ती किमया त्यांच्याकडे आहे, तो वारसा त्यांच्याकडे आहे, ते नाव त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या वडिलांनी ते करून दाखवलेलं आहे आणि स्वतः ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. परंतु ते घर सोडायला तयार नाहीत आणि लोकांच्या समस्या मांडायला तयार नाहीत. जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरून लोकांच्या समस्या मांडत नाहीत तोपर्यंत मग तुम्ही असेच घरात बसून एक दिवस काय होणार,
की तुमचं नाव तुमचं पद एकदम कमी होऊन जाणार आणि लोकांचा जो जनाधार आहे तो कमी होत जाणार. तुमच्याकडे चांगले कॅन्डिडेट नसणार, चांगले उमेदवार नसणार आणि मग तुम्ही जर सक्रिय राजकारणापासून जर दूर होत गेलात तर इथं राजकारणामध्ये इतकी प्रचंड कॉम्पिटिशन वाढलेली आहे. आपण अगदी जीवघेणी कॉम्पिटिशन राजकारणामध्ये वाढलेली आहे. हे आपण सगळेजण अनुभवत आहोत, पाहत आहोत. इथं एका पदासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये 10-10 एकदम स्ट्रॉंग उमेदवार तयार आहेत. त्यांना असं वाटत आहे की मला आमदार व्हायचं आहे आणि त्यासाठी साम दाम दंड भेद सगळ्या नीती त्यांची अवलंबण्याची तयारी आहे. आणि मग अशा पद्धतीने उद्धव ठाकरे हे जर सक्रिय राजकारणापासून केवळ निवडणूक आली तेवढ्यापुरतं राजकारण करायचं, अशा पद्धतीचं राजकारण होत नसतं. लोकांमध्ये जावं लागतं, लोकांचे प्रश्न हाताळावे लागतात, लोकांमध्ये एक आशादायक चित्र निर्माण करावं लागतं. मी आहे तुमच्यासाठी हे लोकांना दाखवावं लागतं. प्रसंगी काही ज्या अतितातडीच्या लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवाव्या लागतात. जशा सध्या कांद्याची जी समस्या आहे ती सोडवण्यामध्ये रोहित पवार यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचा 100% त्यांना काही ना काही फायदा मिळेल. आता पुढं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आता उद्धव ठाकरे यांचे सुद्धा शिवसैनिक त्या कांदा मेळाव्यासाठी होते, नाही असं नाही, परंतु किमान उद्धव ठाकरे ठीक आहे पक्षाध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत, प्रत्येक आंदोलनात त्यांनी यावं असं नाही, परंतु एक 2-3 महिन्यातून एक मोठं आंदोलन करून मोठी सभा घेऊन त्याला येणं गरजेचं आहे. आणि या छोट्याल्या आंदोलनामध्ये जरी ते प्रत्यक्ष नाही आले तरी तुमच्याकडे कॅमेरा आहे, खुर्चीवर बसून तुम्ही तुमची भूमिका सांगू शकता, प्रेस कॉन्फरन्स करू शकता. तुम्ही आठवड्यातून एक जरी प्रेस कॉन्फरन्स जर केली तरी सुद्धा त्याचा फार मोठा इम्पॅक्ट पडू शकतो आणि त्याद्वारे तुम्ही लोकांचे प्रश्न जरी मांडले, परंतु तुम्ही 2-2 महिने गायब असता आणि याचा फार मोठा फटका उद्धव ठाकरे साहेब यांना बसणार आहे. आणि सेम तीच परिस्थिती आपले आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची आहे. आणि आपले एकनाथभाई शिंदे मात्र 100% एकदम सक्रिय राजकारण करत आहेत आणि त्यामुळे त्यांचा जनाधार वाढत आहे. त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. त्यासाठी ते अगदी प्रामाणिकपणे काम करत आहेत. आपले काही त्यांच्यासोबत मतभेद असतील तो भाग वेगळा, परंतु ते कष्ट करत आहेत, काम करत आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीला आज ते अवजड होऊन बसलेले आहेत. आणि आज एकनाथ शिंदे यांचे आमदार हे उघडपणे अब्दुल सत्तार असतील किंवा दुसरे ते गायकवाड असतील हे उघडपणे सांगत आहेत की भारतीय जनता पार्टी आता आम्हाला गिळंकृत करणार आहे किंवा गिळंकृत करण्यासाठी तयार आहे किंवा आम्हाला परत सत्तेमध्ये येऊ देणार नाही वगैरे वगैरे. आणि ते वास्तव सुद्धा आहे, कारण 2029ला जर भारतीय जनता पार्टीला स्वतःचं स्वतंत्र सरकार आणायचं असेल, म्हणजे पूर्ण 140-45 पेक्षा जास्त खासदार किंवा 150 पेक्षा जास्त खासदार एकट्या भारतीय जनता पार्टीचे येणार असतील आणि मग तशी तयारी भारतीय जनता पार्टीने केलेली आहे. आणि मग अशा वेळी एकनाथ शिंदे यांचं काम उरतं काय? मग एकनाथ शिंदे यांना उगाच डेप्युटी सीएम देणं, मंत्रीपद देणं याची भारतीय जनता पार्टीला गरजच उरत नाही. आणि त्यामुळे मग हळूहळू भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट केला की काय, ही भावना जर एकनाथ शिंदे यांच्या आमदारामध्ये जर निर्माण होत असेल, आणि ठीक आहे आज सत्ता आहे, 2029ला जर सत्ता नाही राहिली तर विरोधी पक्षांच्या आमदाराची काय हालत होते, मतदारसंघामध्ये काम करताना, फंड मिळवताना कशा पद्धतीने तोंड द्यावं लागतं हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे मागच्या 5-10 वर्षाच्या काळामध्ये. आणि मग सत्तेविना एकनाथ शिंदे राहू शकतात का? ज्या पद्धतीने म्हटलं जातं की सत्तेविना शरद पवार राहू शकत नाहीत, अगदी तीच अवस्था आता भारतीय जनता पार्टीची झालेली आहे. सत्तेशिवाय भाजप राहू शकत नाही आणि सत्तेशिवाय एकनाथ शिंदे राहू शकत नाहीत. आता सत्ता असो नसो, बघा सत्ता असो नसो काही फरक पडत नाही, म्हणजे निर्मोही व्यक्तिमत्व आहे कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे. परंतु राजकारणामध्ये सत्ता मिळो किंवा नाही मिळो, विरोधी पक्षामध्ये का राहिना, परंतु तुम्हाला तुमचं अस्तित्व हे दाखवून द्यावं लागतं. आणि तिथं मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे कमी पडताना दिसत आहेत. आणि जो एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या पासून वेगळे झाले त्यावेळेस आमदारांनी केलेली तक्रार सुद्धा काय होती की उद्धव ठाकरे हे अवेलेबल राहत नाहीत, त्यांचे काही प्रश्न असतात. ठीक आहे, आमदाराचे 100% प्रश्न असतात. ज्यावेळेस कोणी ऐकत नसतो त्यावेळेस असं वाटतं की आपल्या पक्षश्रेष्ठीने आपलं म्हणणं किमान ऐकून घ्यावं. आणि याबाबत उद्धव ठाकरे कमी पडत आहेत. जे गोष्ट आपलं लाडकं नेतृत्व जरी उद्धव ठाकरे असले तरी माणसाने नेहमी खरं बोललं पाहिजे, खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे आणि चुकीला चूक म्हटलं पाहिजे. तुमचं मत नक्की कळवा भावांनो.